नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कमी वेळेत आपली वाक्यरचना कशी तयार करता येईल याच्यावर आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहे। कुठलाही प्रसंग आपल्याला सांगून घेत नाही, परंतु त्या प्रसंगामध्ये आपण जे विचारतो किंवा बोलतो त्याची पूर्वतयारी आपण घरी कशी केली पाहिजे आणि ही पूर्वतयारी तुम्हाला आयुष्यभर पुरणारी असते। त्यामुळे रिकामा वेळेमध्ये कशा प्रकारे इंग्रजी बोलण्याचा सराव करावा, प्रश्न कसे विचारावे, उत्तर कसं द्यावं, त्याचं काही फॉर्मॅट थोडाफार आपल्याकडे पाहिजे, म्हणून आजचा व्हिडिओ आपण बनवतोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी इंग्रजी बोलता येणं हे अतिशय आवश्यक आहे। कमी वेळेत समोरच्याला प्रश्न विचारता येणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। तुमचं व्यक्तिमत्व जर तुम्हाला विकसित करायचं असेल तर चांगला उच्चारण इंग्लिश बोलता येणं, चांगल्या वजनदार शब्दांनी इंग्रजी बोलता येणं, अचूक इंग्रजी बोलता येणं हे महत्त्वाचं आहे। आणि हे सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काही प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे। कुठलाही व्यक्ती किंवा कुठलाही विद्यार्थी सराव न करता कुठल्याही उंच शिखरावर जाऊ शकत नाही। तर त्यासाठी त्याला सरावाची आवश्यकता आहे। एक प्लेयर घ्या किंवा एक विद्यार्थी घ्या, तो सराव केल्यानंतर जेव्हा तो परीक्षेला जाईल किंवा मैदानावर जाईल तर त्याचा सराव हा त्याला उपयोगी पडतो। तर रिकाम्या वेळात तुम्ही प्रश्न विचारताना किंवा उत्तर देताना तुम्हाला एक डोक्यामध्ये सेन्स ठेवावा लागेल की हा प्रश्न कुठल्या काळाचा आहे आणि त्याचा अर्थ काय आहे। तर त्यानुसार आपल्याला तो सहाय्यक क्रियापद प्रश्नामध्ये घ्यावा लागेल आणि मग त्याचा अर्थ लावावा लागेल। त्यामुळे कधी पण बोलताना क्वेश्चनिंग आणि आन्सरिंग अशा प्रकारची भाषा बोलली जाते जगभरात। तर सुरुवातीचा मुद्दा जो क्वेश्चनिंग आहे याला आपण म्हणतो 70% याला टॅलेंट लागेल, याला 30% टॅलेंट लागेल। प्रश्न विचारणं हे कायमच कठीण असतं। त्यामुळे भाषा बोलण्यासाठी आपण जास्त वेटेज हे प्रश्नांना दिले गेले पाहिजे। नाही तर साधी इंग्लिश आपण बोलून घेतो, करता पुढे सब्जेक्ट प्लस वर्ब, सब्जेक्ट प्लस V2, सब्जेक्ट प्लस शॅल विल वगैरे अशा सहज रचना आपण करतो की आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, देन आय टेक बाथ, आय ब्रश माय टीथ, आय गो टू द स्कूल, आय चॅट विथ माय फ्रेंड, आय कम बॅक ॲट 5:30 अशा प्रकारचे सब्जेक्ट वरती आपण वाक्यरचना करतो। पण जेव्हा प्रश्न विचारण्याचा मुद्दा येतो तर त्यावेळेस बरीच गुंतागुंत आपल्या लक्षात येते की प्रश्न विचारणं काही साधं काम नाहीये आणि प्रश्न काही एक प्रकारचा नाहीये। अनेक प्रकारचे क्लिष्ट असे प्रश्न जे आपण कधी आयुष्यात विचारले सुद्धा नाही आजपर्यंत, तसे प्रश्न आपण विचारतो। आणि ते प्रश्न जर आपण एकदा विचारले तर याचा अर्थ असा नाही की पुढच्या वेळेस तो प्रश्न आपल्याला विचारता येईलच, नाही। त्या प्रश्नाची अनेक वेळेस प्रॅक्टिस करून आपण ठेवली गेली पाहिजे रिकामा वेळेत, तर तो आपल्याला कमी वेळेमध्ये आपल्याला तो प्रश्न विचारता येईल। समजा आपल्याला जर लिखाणाला दिले काही प्रश्न, इथून आपण लिहायला सुरुवात केली, आपल्याला 3 सेकंद भेटले किंवा 4 सेकंद भेटले। व्हॉट हॅड ही इटन, त्याने काय खाल्ले होते, आपल्याला सेकंद मिळाले काही। परंतु जेव्हा एखादा व्यक्ती समोरून उभा राहिला तो जातोय तर त्याला आपल्याला एका सेकंदात विचारायचं आहे व्हॉट हॅड ही इटन येस्टरडे, त्याने काय खाल्लं होतं, तर आपल्याला तो हॅड सापडला पाहिजे लगेच। व्हॉट वॉज इटिंग, तो काय खात होता, लगेच आपल्याला लक्षात वाजवेर आला पाहिजे। व्हॉट वेअर दे इटिंग अर्ली इन द मॉर्निंग, व्हॉट डिड ही इट, त्याने काय खाल्लं। हा सेन्स डोक्यामध्ये फिक्स झाल्याशिवाय आपण प्रश्न विचारू शकत नाही। आणि ज्यावेळेस ज्याचं क्वेश्चनिंग पॉवरफुल झालं तर तो चांगला स्पीकर असतो। क्वेश्चनिंग ज्याचं पॉवरफुल झालं आणि क्वेश्चनिंग पॉवरफुल होण्यासाठी या प्रकारचा तक्ता आपण समोर ठेवायचा आणि
त्या काळातले सहाय्यक क्रियापद आपले पाठ पाहिजे. आता सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर हे तीन कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. आणि हे जे कंटिन्युअस टेन्स आहेत, परफेक्ट कंटिन्युअस, यांचा बोलण्यामध्ये सध्या ते अजून विचार करू नका. जवळजवळ 95% इंग्लिश आपण या 9 काळामध्येच बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो. आणि याच्यावर मास्टरी आपली झाली 9 काळावर, तर आपण हे शेवटचे 3 काळ एका दिवसात शिकू शकतो. परंतु आजच तुम्ही त्यांचे जर प्रश्न बनवायला सुरुवात केली किंवा त्यांच्यात बोलण्याचा प्रयत्न केला तर अडचण येईल, मग हे पण येणार नाही. त्यासाठी पहिले 9 काळामध्ये आपण प्रॅक्टिस करायची, एवढ्या सहाय्यक क्रियापद घेऊन, वाक्यरचना घेऊन, नंतर मग त्या 3चा विचार आपण करायचा. तर क्वेश्चनिंगसाठी आपल्याला सराव महत्वाचा आहे. सराव कमी वेळेत सराव झाला पाहिजे. त्याने कोणाचे पुस्तक वाचले असा प्रश्न आहे, तर आपलं काय करायचं, त्याला अगोदर घ्यायचं का कोणाचे घ्यायचं का पुस्तक घ्यायचं असा प्रश्न आपल्या समोर पडतो. कोणाचे, हुज, आणि वाचल्यानंतर तुमच्या डीड डोक्यात आलाच पाहिजे. हुज बुक डीड ही रीड. कोणाचे पुस्तक, हुज बुक डीड ही रीड. त्याने कोणाचे पुस्तक वाचले. एकूण पाण्यापैकी त्याने किती पाणी पिलं. तर असे प्रश्न तयार होतात. असे प्रश्न आपण कधी आयुष्यात विचारलेले नसतात. आणि मग त्या प्रकारचे प्रश्न आपण घरी प्रॅक्टिस केली पाहिजे. जेव्हा प्रसंग येतो त्याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रत्यक्ष युद्धाच्या रणांगणावर उतरण्याआधी त्याचं होमवर्क घरी ज्याने केलेलं असतं तो युद्धात जिंकतो, किंवा मॅच अगोदर ज्याने प्रॅक्टिस केलेली असते तो जिंकतो. तसं आपण प्रत्यक्ष बोलण्याच्या अगोदर तो प्रश्न आपला घरी झालेला पाहिजे, त्याचा अनेक वेळेस सराव झाला पाहिजे. मग आपण एका सेकंदात विचारू, हाऊ मच ऑफ द वॉटर डज शी ड्रिंक. पाण्यापैकी किती पाणी ती पिते. हाऊ मच ऑफ द सिलेबस डिड शी कम्प्लीट. सिलेबस पैकी किती सिलेबस तिने पूर्ण केला. म्हणजे त्यापैकी किती, म्हणजे हाऊ मच हा ज्या वस्तू मोजता येत नाही त्यासाठी वापरतात, अनकाउंटेबल. तर मग हाऊ मच ऑफ द वॉटर डू आय ड्रिंक. करता बदलला तर सहाय्यक क्रियापद शिफ्ट करता आला पाहिजे. काळ बदलला तर शिफ्ट करता आला पाहिजे. एका सेकंदात आपल्याला 9 पैकी कोणतं सहाय्यक क्रियापद घ्यायचं, 9 प्लॉट पैकी ते एका सेकंदात आला पाहिजे. दुसऱ्या सेकंदात त्याचा डब्ल्यू शब्द आला पाहिजे. म्हणजे 2 टप्प्यात प्रश्न आपण करतो. आता हाऊ मच ऑफ द वॉटर, एकूण पाण्यापैकी किती पाणी. हाऊ मच ऑफ द गोल्ड, एकूण सोन्यापैकी किती सोनं. हाऊ मच ऑफ द गोल्ड विल ही बाय किंवा विल ही सेल. एकूण सोन्यापैकी किती सोनं ती विकेल. तसं डब्ल्यू शब्द घ्यायचा. हाऊ मच ऑफ द वॉटर डज शी ड्रिंक. एकूण पाण्यापैकी ती किती पाणी पिते. सहाय्यक क्रियापद त्या प्रकारचा काळ हा एका सेकंदात आपला प्रॅक्टिस मध्ये सराव होतो. साधारणपणे 50,000 प्रश्न जो व्यक्ती बोलतो लिहित नाहीये, लिहिण्यावर मी फोकस करत नाहीये. लिहिणे वेगळे, रायटिंग इज डिफरंट, रीडिंग इज डिफरंट, अंडरस्टँडिंग इज डिफरंट अँड स्पीकिंग इज डिफरंट. म्हणून इंग्रजी बोलणारे फार कमी का सापडतात की काहींचा असा समज होतो की मला हे समजलं, पण समजणं म्हणजे बोलणं नाही. काहींना असं वाटतं की अरे हे तर मला येतं, हे तर सोपं आहे, डू आणि डज आणि डिड तर फार जुनं आहे. पण नाही, तुमच्याकडे सर्व आहे पण त्याची मांडणी करता येत नाही तुम्हाला. मग मांडणी करण्यासाठी काय, तुम्ही बोलायचं शिकता, मग बोला. तुम्हाला बोलायचं जर शिकायचं आहे तुम्ही बोललं पाहिजे. समजा तुम्हाला जर पोळ्या करायचं शिकायचं आहे, तुम्ही पोळ्या प्रत्यक्ष बनवल्या पाहिजे. क्रिकेट खेळायचं तर बॅट घेऊन प्रॅक्टिस केली पाहिजे. सायकल शिकायची सायकलवर बसलं पाहिजे. ओट्यावर उभं राहून सायकल शिकणार का आपण. अशी सायकल चालवावी, समोर बघावे, नाही शिकणार. म्हणजे जी कला आपल्याला शिकायची ती आपण केली पाहिजे. मग इंग्रजी बोलण्यासाठी प्रश्न विचारण्याला 70% मार्क आपण दिलेले का, तर ही कठीण गोष्ट आहे आणि सरावाने पुन्हा 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 सरावाने या गोष्टी येतात. उदाहरणार्थ
अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारायचे रोज. तू कुठे राहतो? वेअर डू यू लिव्ह. तो कुठे राहतो? वेअर डज ही लिव्ह. तू केव्हा येणार? वेन विल यू कम. तू काय करत आहे? व्हॉट आर यू डुईंग. तू काय दिलेलं आहे? व्हॉट हॅव यू गिवन. तू काय चालवत असतील? व्हॉट विल यू बी ड्रायव्हिंग. तू केव्हा आला? वेन डिड यू कम. त्याची चौकशी कोण करत आहे? हु इज इन्व्हेस्टिगेटिंग हिम. टू इन्व्हेस्टिगेट, चौकशी करणे. बर्थडे पार्टी कोण करेल? हु विल अरेंज बर्थडे पार्टी. हु विल सेलिब्रेट बर्थडे पार्टी. व्हॉट वॉज ही इटिंग. वेअर वेअर दे गोईंग. नंतर मग हाऊ मेनी टाइम्स किंवा हाऊ मेनी फॅन्स आर देअर इन द किचन. अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस कमी वेळेत गतीने जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला प्रश्न येतात. आणि ज्या व्यक्तीला प्रश्न विचारता आले त्याचं 70% काम बोलण्याचं होऊन जातं, स्पीकिंगचं. कारण बोलण्यामध्ये 30% मध्ये आपण सहजपणे शिकतो. करता क्रियापद घेत जायचं प्रत्येक वाक्यात आणि आपली भाषा चालू असते. परंतु जेव्हा समोर एखादा व्यक्ती येतो आणि आपल्याला प्रश्न विचारावा लागतो तेव्हा मात्र आपल्याला तो प्रश्न विचारता येत नाही. प्रश्नामध्ये येस नो क्वेश्चन असतो साधा, त्याची पहिली प्रॅक्टिस करा, नंतर WH प्रॅक्टिस करा. आता समजा एखाद्या वेळेस असा प्रश्न कोणी विचारला की तुझ्या पॉकेटमध्ये किती पेन आहेत. मग किती पेन? हाऊ मेनी. नंतर पेन आहेत आर. मग संपला का प्रश्न? हाऊ मेनी पेन्स आर इन युअर पॉकेट. प्रश्न संपला का? नाही. अशा वेळेस असण्याची जेव्हा गोष्ट असते तेव्हा तुम्हाला देअर हा डमी सब्जेक्ट घ्यावा लागतो. हाऊ मेनी पेन्स आर देअर. मग देअर आर 5 पेन्स. मुंबईमध्ये 100 कापड गिरणे आहेत. 100 कॉटन मिल्स इन मुंबई असं वाक्य चालेल का? नाही. त्यासाठी काही सपोर्टिंग शब्द आपल्याला घ्यावा लागतात. देअर हा डमी सब्जेक्ट घ्यावा लागतो. देअर आर 100 कॉटन मिल्स इन मुंबई. मग प्रश्न कसा येईल? हाऊ मेनी कॉटन मिल्स आर देअर. वाक्यामध्ये देअर आर, प्रश्नामध्ये आर देअर. सहाय्यक क्रियापद आणि कर्ता यांची आदला बदल होईल. हाऊ मेनी कॉटन मिल्स आर देअर इन मुंबई. तसंच हाऊ मेनी पेन्स आर देअर इन द पॉकेट असा प्रश्न तयार होईल. नंतर प्रॅक्टिससाठी याप्रमाणे रिकामा वेळेत मिरर प्रॅक्टिस करा. मिरर प्रॅक्टिस इज अ पार्ट ऑफ स्पीकिंग. It is very useful practice for English speakers. One who does practice in the mirror is very effective for everyone. So do practice in the mirror or chat with your friend or ask questions on the spot to yourself. उदाहरणार्थ, what does he you? What do we send? How many messages did they read? त्यांनी किती मेसेजेस वाचले? When will he organize a meeting? नंतर shall I be dancing in the party? मी पार्टीमध्ये उद्या नाचत असेल का? भविष्यकाळ चालू. What has she collected? तिने काय गोळा केलेलं आहे? Who had won the World Cup in 2011? आता इथे whoचा प्रश्न आपण घेतला. प्रॅक्टिस करता करता या गोष्टी पण आपल्या समोर येतात की कुठला पण WH प्रश्न जर करायचा असेल आणि डू डज डीड मध्ये जर त्याचा मॅटर असेल तर आपण WH शब्दाला डू डज डीड लावतो.
वेअर डू यू लिव्ह, वेअर डज सी लिव्ह, वेअर डिड ही लिव्ह. तो कुठे राहिला, तो कुठे राहतो, ती कुठे राहते. परंतु हू असा शब्द आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन, याला डू डज डिड न लागता डायरेक्ट मेन वर्ब लागतो. हू प्लेज, मग सीमा प्लेज. नंतर हू प्ले, बॉईज प्ले. नंतर हू प्लेड, कोण खेळलं. म्हणजे हा पण अपवाद आपल्या बोलण्यातून लक्षात येतो. हू प्लेड ऑन द टेरेस, गच्चीवर कोण खेळलं. नंतर मग पुढे हाऊ लॉंग डज शी प्ले ऑन द टेरेस, टेरेसवर ती किती वेळ खेळली, ड्युरेशन. पण तो हू असेल तर त्याला डू डज डिड लावू नका, त्याला डायरेक्ट मेन वर्ब लावा आणि प्रश्न बनवा. बाकी इतर WH ला आपण सहाय्यक क्रियापद लावतो, हूला पण इतर लागतील. हू विल पास द एक्झाम, हू इज कमिंग टू अस, हू वॉज अटेंडिंग अ मीटिंग, हू विल बी आस्किंग अ क्वेश्चन, हू हॅज ड्रिव्हन अ कार, हू हॅड इंट्रोगेटेड मी. अशा प्रकारचे हूला सर्व सहाय्यक क्रियापद लागतील, पण डू डज डिड लावू नका. हे प्रॅक्टिस आपल्याला सापडेल. मग 70% काही एवढेच प्रश्न आहे का? त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. आता समजा तो कसा आहे, हाऊ इज ही. तो कोठे आहे, वेर इज ही. तू कोठे आहे, वेर आर यू, वेर इज शी, वेर आर दे. तू कोण आहे, हू आर यू. तो कोठे आहे, वेर आर यू. ती कोठे आहे, वेर इज शी. ती केव्हा येणार, वेन विल शी कम. विच बुक डू यू लाईक, तुला कोणते पुस्तक आवडते, तुला कोणते पुस्तक आवडले. विच बुक डीड यू लाईक. तू किती पुस्तके विकत घेणार. घेणार म्हणजे लगेच आपला या ठिकाणी ट्यूब पेटली पाहिजे की हाऊ मेनी बुक्स विल यू बाय. भारत सॅटेलाइट केव्हा पाठवेल. वेन विल इंडिया सेंड अ सॅटेलाइट इन द स्पेस. आता हाऊ मच झाला, हाऊ मेनी. आता हाऊ मेनी म्हणजे किती, संख्यात्मक, मोजता येतं. हाऊ मेनी बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. चालू वर्तमान काळ, आकाशात किती पक्षी उडत आहेत, तर पैकी एक कोठेही घ्यायचं. हाऊ मेनी बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. हाऊ मेनी बर्ड्स वेर फ्लाइंग इन द स्काय. आकाशात किती पक्षी उडत होते. म्हणजे WH शब्द आपले जेवढे आहेत तेवढे WH शब्द आपल्याला माहित आहेतच. मग त्या सर्व WH शब्दांचं सहाय्यक क्रियापदाबरोबर संबंध जोडून सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस आपण रोज केली पाहिजे. व्हॉट विल ही शो, तो काय दाखवेल. वेन विल ही कम, तो केव्हा येणार. हाऊ विल ही पास. नंतर व्हाय. अशा प्रकारचे सर्व WH शब्द जे आहेत त्यांचा प्रत्येकाचा एक एक सहाय्यक क्रियापद घेऊन आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. नंतर विच, वेअर. आता समजा एक शब्द घेतला, आपण त्याची प्रॅक्टिस करू. वेअर डू यू लिव्ह, वेअर डज ही लिव्ह, वेअर डिड यू लिव्ह, वेअर विल यू लिव्ह, वेअर इज ही लिव्हिंग, वेअर वॉज ही लिव्हिंग, वेअर विल ही बी लिव्हिंग. आता विल बी मध्ये करता टाकावा लागतो. फ्युचर कंटिन्युअस मध्ये विल आणि बी फोडून मध्ये करता टाकावा लागतो. वेअर विल ही बी अटेंडिंग अ पार्टी. हाऊ विल ही बी showing a project. What has she decorated? When had we reached in Mumbai? आणि what will he have eaten? इथं will have मध्ये पण सब्जेक्ट तुम्हाला टाकावा लागेल. म्हणजे
फ्युचर कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट मध्ये आपल्याला विल बी आणि विल हॅव मध्ये सब्जेक्ट टाकावा लागतो आणि हे प्रॅक्टिसने शक्य होतं. तू कोणाचा मित्र आहे? हुज फ्रेंड आर यू? तू कोणाचा मित्र आहे? हुज फ्रेंड आर यू? तू कोणाचा भाऊ आहे? हुज ब्रदर आर यू? आता इट इज आणि इज इट यांचे पण प्रश्न असतात. हा कोणाचा पेन आहे? हुज पेन इज इट? मग उत्तर इट इज माय पेन. इट इज माय पेन. वेअर हॅव यू केप्ट युअर पेन? तुझा पेन तू कोठे ठेवला आहे? नंतर डब्ल्यू शब्दामध्ये निगेटिव्ह प्रश्न पण आपण करतो, त्यांचाही सराव आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यामुळे भाषा बोलताना आपल्याला प्रश्न बनवणं याला जास्त सराव करावा लागतो. म्हणून हा चार्ट समोर ठेवून अशा प्रकारची प्रॅक्टिस तुम्ही करायची घरी. सर्व सहाय्यक क्रियापद लिहून घ्या आणि त्यानंतर वाक्याच्या अर्थाप्रमाणे आपण या प्रकारचे प्रश्न असे बनवणार आहे. या प्रकारे अशी प्रॅक्टिस करायची. आता आपल्याला समजा व्हर्बल क्वेश्चन करायचे. डू यू राईट? डिड यू राईट? विल यू राईट? आर यू रायटिंग? वेर यू रायटिंग? विल यू बी रायटिंग? हॅव यू रिटन? हॅड यू रिटन? विल यू हॅव रिटन? नंतर मग व्हॉट घ्यायचं. व्हॉट डू यू राईट? व्हॉट डिड यू राईट? व्हॉट विल यू राईट? What are you writing? What were you writing? What will you be writing? What have you written? What had you written? What will have you written? नंतर मग दुसरा शब्द घ्यायचा. How? How do you write? How did you write? How will you write? How are you writing? How were you writing? अशा प्रकारचे वाक्य एकसारखे बोलत राहायचे. म्हणजे जेव्हा तुम्हाला बोलताना प्रश्न विचारण्याची वेळ येईल तेव्हा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला कमी वेळेत प्रश्न विचारता येईल. डायरेक्ट काही एका सेकंदात येणार नाही. परंतु ज्यावेळेस असं करता 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 आपले 50,000च्या पुढे प्रश्न होतात त्यावेळेस आपण कमी वेळेत तो प्रश्न विचारू शकतो. आणि प्रश्न हा सिच्युएशन नुसार विचारता आला पाहिजे. सिच्युएशन त्याला कंडिशनल स्पीकिंग म्हणतात. दिलेल्या विषयावर बोलणं हे सोपं असतं. दिलेल्या विषयावर प्रश्न पण आपण बनवू शकतो. परंतु परिस्थिती बदलली. तुम्ही जर हॉटेलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न विचारावा लागला तर तुम्हाला तिथे मग क्रियापद शोधावं लागतील. डब्ल्यू शब्द मॅच करावा लागेल आणि मग प्रश्न आपण त्याला विचारू शकतो. तुम्ही दवाखान्यात गेले, सिच्युएशन बदलली तर प्रश्न बदलतील. नंतर मग कुठे एखाद्याच्या दरवाजावर गेले, नॉक केलं, इज देअर एनीवन इन द रूम? घरामध्ये कोण आहे का? असा प्रश्न विचारावा लागेल. मग तो सांगेल की घरी नाही मालक. मग आपण लगेच त्याला विचार झाला पाहिजे वेन विल ही कम? अशा प्रकारचे प्रश्न सिच्युएशन नुसार आपल्याला कंडिशनल स्पीकिंग आली पाहिजे, कंडिशनल क्वेश्चनिंग आली पाहिजे. त्यासाठी कमीत कमी 100 प्रकारचे सिच्युएशन आपण निर्माण करायचे घरी आणि त्या 100 प्रकारच्या सिच्युएशन आपल्याला एका सिच्युएशनवर कमीत कमी 20 प्रश्न हे तयार ठेवायचे. समजा लायब्ररीमध्ये गेलं तर डू यू हॅव धिस बुक इन द कबोर्ड? विच बुक इज धिस? हे कोणतं पुस्तक आहे? व्हॉट इज द टाइम ऑफ द लायब्ररी? वेन शुड आय कम? त्यानंतर मॉडेल वर्क पण घ्यायचे. कॅन गुड चाइल्ड शुड मे माई. वेन शुड आय कम? मी किती वाजता यावं? लायब्ररीचे कंडिशन घ्या. 5-25 प्रश्न तयार ठेवा. मैदानावरचे सिच्युएशन तयार ठेवा. त्याच्यावर प्रश्न तयार करा. म्हणजे असे अनेक प्रकारचे प्रश्न अनेक ठिकाणी सिच्युएशन बदलून बदलून जर आपण तयार केले तर त्याचा सराव आपल्याला होतो. आणि बोलण्यासाठी प्रश्नच महत्वाचा आहे. आणि कमी वेळेत प्रश्न विचारणारा व्यक्ती हा प्रभावी वाटतो, इम्प्रेसिव्ह वाटतो. म्हणून या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.
टिल देन गुड बाय.